नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे सोमवार। आज आम्ही चालू मंदिरात। सकाळीच जायचं होतं पण सकाळी खूप गर्दी असते, त्यामुळे घरची देवपूजा वगैरे, मुलांचा टिफिन वगैरे झाला बनवून, मुलं ज्याच्या ड्युटीवरती गेलेत आणि आता आम्ही फ्री झाले तर म्हटलं आता थोडीशी गर्दी कमी झाली असेल। आता वाजले 10:30, त्यामुळे गर्दी कमी असेल तर आम्ही चालू मंदिरात शंकराच्या मठला। तर तुम्ही पण आमच्या सोबत चला। बघू शकता वातावरण बाहेरचं ढगाळ वातावरण, पण खूप गरमी आहे। पण श्रावण महिना काही जाणवत नाहीये, एवढी गरमी आहे बाहेर। श्रावण महिन्यात तर रिमझिम पाऊस चालू असतो, पण आता तर कडक ऊन पडले। असं ऊन पण म्हणता येत नाही, ढगाळ वातावरण आहे, पण गरमी खूप आहे। खाली हा आहे बरे। ती मावशी विचारत होती कसे आहेस, बरे आहेस का। प्रत्येक वर्षी असते दूध वगैरे घेत, तर तिच्याकडून आम्ही फुले, नारळ, आज हिरवं मूग घालायचं होतं, दूध, बेलाचं पान आणि अगरबत्ती, आम्ही एवढे साहित्य घेतलेलं आहे। हा नाही नाही बघा, सकाळचे 10:30, मला वाटतं 11 वाजले असतील आम्हाला पोहोचेपर्यंत। बघू शकता तरी गर्दी मंदिराच्या गाभाऱ्यातच आहे, हॉलच्या इथे। नाहीतर आम्ही जिथे फुलं घेतली तिथपर्यंत गर्दी, लाईन असते, एवढी खूप गर्दी असते। नहीं नंदी पे पेड़ पर बाहर आने के बाद उधर के लिए खोल के रखना। तुम इतना हड़बड़ी क्यों कर रहे भाई भाई आओ ना इधर इधर आओ। हा आहे नंदी। नंदीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं, त्याला फुलं वाहिले। मंदिर तर बघू शकता, मस्त सजावट केलेले, फुलांच्या माळांचे आरास केलेले, पूर्ण मंदिराने लाइटिंग सुद्धा लावलेले। सकाळी इथे भजन असतं, त्यामुळे आम्ही लेट गेल्यामुळे ते भजन सुद्धा संपलेलं। आणि बघू शकता मंदिरात खाली लोक बसलेले आहेत, सकाळी तर खूप गर्दी असते। आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे।
हे आहे पिंपळाचं झाड. अगरबत्ती आतमध्ये गाभाऱ्यात लावून देत नाही, त्यामुळे अगरबत्ती ह्या पिंपळाच्या झाडावरतीच आम्ही लावली. आणि पिंपळाच्या झाडालासुद्धा हळदी कुंकू आणि फुलंसुद्धा वाहिले, बेलसुद्धा. आतमध्ये धूर होतो त्यामुळे अगरबत्ती कोणालाच लावून देत नाहीत आतमध्ये, त्यामुळे आम्ही बाहेर लावली अगरबत्ती. दर्शनसुद्धा घेतलं आम्ही. हा आहे मंदिराचा पूर्ण परिसर. इकडे चालल्या संध्याकाळी महाप्रसाद आहे. आज महाप्रसाद आहे त्यामुळे जेवणाची इकडे तयारी चालली आहे. असं आहे परिसर मंदिराचं. तर आमचं दर्शन पण झालं. खूप गर्दी असल्यामुळे थोडंसं शूट होईल तेवढे घेतलं. मंदिराच्या बाजूलाच बघू शकता हा समुद्र आहे. लोक दर्शन घेऊन आले. त्याचं बोटी दिसत नाहीत ना इकडे, पण छानही केले बघा ना, बंधारा असं बनवलंय. समोर एक किनारे दिसते, ते वर्सोवाचा बीच आहे.